नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमित गोविंदराव कुहिरे। आज आपण वर्ग 10 इतिहास राज्यशास्त्र या विषयातील राज्यशास्त्र विभागातील प्रकरण 3 राजकीय पक्ष या प्रकरणातला अभ्यास आपण करणार आहोत। या प्रकरणातील राजकीय पक्ष म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये आज आपल्याला अभ्यासायची आहेत। आपल्या सर्वांना माहीत आहे, यापूर्वी तुम्ही अभ्यास केलेला आहे भारतातील निवडणूक प्रक्रियेचा, त्याचबरोबर भारतातील लोकशाही पद्धतीचा आणि आपल्या संविधानाची वाटचाल या प्रकरणाचा अभ्यास तुम्ही आता केलेला आहे। आपल्या सर्वांना आपण 5व्या वर्गापासून जो इतिहास शिकत आलेलो आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की प्रागैतिहासिक काळापासून मानव जो होता तो भटक्या अवस्थेत होता। कालांतराने तो एकत्रित येण्यास सुरुवात झाली आणि सामाजिक गटांमध्ये त्यांनी राहण्यास सुरुवात केली। समाजामध्ये राहत असताना अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य आक्रमणांपासून बचाव होण्यासाठी या मानवी समूहाने काही संस्था निर्माण केल्या आणि त्यातलीच एक संस्था म्हणजे राजकीय संस्था होय। या राजकीय संस्थेचं वर्चस्व समाजावर शेकडो वर्ष होतं। कालांतराने या राजकीय संस्थेचं रूपांतर हे राजकीय प्रातिनिधिक संस्थेमध्ये त्याचं रूपांतर झालं। वेगवेगळ्या गटांकडे समूहाचं नेतृत्व केलं आणि अशा या प्रक्रियेमधूनच राजकीय पक्षांचा उदय झाला। भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे। लोकशाही शासन पद्धती यशस्वी होण्यासाठी जनता आपल्या प्रतिनिधींना निवडून देत असते आणि हे निवडून दिलेले प्रतिनिधी आपलं सरकार शासन चालवण्याचं काम करीत असतात। आता जनतेचे प्रतिनिधी निवडून देण्यासाठी संपूर्ण लोकांनाच आपल्याला उभं करता येणार नाही आहे, परंतु त्यातल्या त्यात जे त्या गटाचं नेतृत्व करतात त्या गटाचं नेतृत्व करणाऱ्या ज्या लोकांना राजकीय पक्षांमधून उमेदवारी दिल्या जाते आणि ते निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन आपल्याला आपल्यासमोर उभे राहत असतात आणि जनता त्यांना निवडून देऊन त्या निवडून आलेल्या लोकांमधून शासन पद्धती चालवण्याचं काम केलं जातं। मी थोडक्यात आपल्याला असं लक्षात येईल की राजकीय पक्षांशिवाय लोकशाही व्यवस्था ही पूर्ण होणार नाही। या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख आज आपल्याला करून घ्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या परिसरामध्ये, आपल्या शाळेमध्ये, समाजामध्ये वेगवेगळे गट कार्यरत असलेले आपण बघत असतो। मग त्या सामाजिक संस्था असतील, काही गट असतील। उदाहरणार्थ शेतकरी संघटना आहे, अल्पबचत गट आहेत। शेतकरी संघटनेचा जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ती लढणारी एक संघटना आहे। अल्पबचत गटाचा जर विचार केला तर गटातल्या सर्व सदस्यांचं आर्थिक भरभराट कशी होईल यासाठी तो गट कार्यरत असतो। काही कर्मचारी संघटना असतात, कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी ते लढत असतात। असे वेगवेगळे गट समाजामध्ये आपल्याला कार्यरत असलेले आढळून येतील। याच धर्तीवर राजकीय पक्ष हा देखील एक समाजाचा असा गट आहे, व्यक्तींचा जो गट आहे तो शासन पद्धती चालवण्याचं काम करत असतो। यासाठी हे राजकीय पक्ष ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका अशा वेगवेगळ्या, त्याचबरोबर विधानसभा आणि लोकसभा या देखील निवडणूक लढवण्यासाठी ते पुढाकार घेतात आणि आपल्या शासनाचं, जनतेचं प्रतिनिधित्व करतात आणि शासन पद्धती चालवत असतात। आता समाजातल्या या ज्या संस्था आहेत, गट आहेत, संघटना आहेत, याच्यामध्ये आणि राजकीय पक्षामध्ये निश्चित एक फरक आहे। हा जो फरक आहे तो फरक त्या पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये आणि वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला आढळून येईल। थोडक्यात राजकीय पक्ष म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की राज्य करण्यासाठी ठराविक जो गट असतो त्या गटाला राजकीय पक्ष असं आपल्याला म्हणता येईल। याची जी व्याख्या आपल्याला पाहायची आहे ती व्याख्या अशी सांगता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असं म्हटलं जातं। हे पक्ष निवडणूक जिंकून आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात।
आता भारतामध्ये जर आपण विचार केला राजकीय पक्षांचा, तर भारतीय निवडणूक आयोगाने 2019 रोजी एक यादी जाहीर केली होती. त्याच्यामध्ये जर आकडेवारी आपण जर पाहिली तर भारतामध्ये एकूण राजकीय पक्ष जे आहेत ते 2334 राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यापैकी 8 राष्ट्रीय पक्ष आणि 26 राज्यस्तरीय पक्ष आहेत. तर 2301 हे नोंदणीकृत पक्ष आहेत. महाराष्ट्रापुरता जर आपण विचार केला तर 145 नोंदणीकृत पक्ष आहेत, 2 राज्यस्तरीय पक्ष त्याच्यामध्ये आहेत. अशा पद्धतीने ही पक्षपद्धती भारतामध्ये अस्तित्वात आहे. या भारतामधल्या राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये देखील आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे सत्ता प्राप्त करणे. तर निवडणुकांमध्ये सहभागी होऊन राजकीय पक्ष हे विजय संपादन करत असतात आणि सर्वाधिक मतं ज्या पक्षाला मिळतात त्यांना शासन प्रस्थापित करण्याची संधी मिळत असते. ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत असते. यासाठी सर्व पक्षांमध्ये नेहमी स्पर्धा असते. फक्त ही स्पर्धा निकोप असावी. ही जर निकोप असेल तर लोकशाहीसाठी ती पूरक ठरते. तर सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे विशिष्ट विचारसरणी. प्रत्येक पक्षाचे एक विशिष्ट ध्येय धोरणं असतात, एक विशिष्ट विचारसरणी असते आणि त्यानुसार समाजसेवेचं काम हे राजकीय पक्ष करत असतात. त्याचबरोबर काही विशिष्ट विचार असतात, त्याचा पुरस्कार केला जातो आणि समाजापुढं असणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांबाबत पक्ष आपली विशिष्ट भूमिका स्पष्ट करत असतो. हे जे तात्विक बैठक असते, विचारांची बैठक असते, त्यामधून पक्षाची विचारसरणी तयार होत असते. आता या विचारसरणीला जे लोक समर्थन करतात ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात, ज्यांना ते पटत नाही ते दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देतात आणि जास्तीत जास्त लोक ज्या पक्षाला पाठिंबा देतात त्यावरून त्या पक्षाचा जनाधार ठरत असतो. आता आजच्या काळात जर आपण विचार केला तर सर्वच पक्षांची जी विचारसरणी आहे ती सर्व धर्म समभावाची आहे. त्याचबरोबर सगळ्या जनतेचं कल्याण कसं होईल, एक कल्याणकारी राज्याची भूमिका किंवा कल्याणकारी दृष्टिकोन त्यांचा असतो. त्यामुळे आपल्याला विशिष्ट पक्षाची विचारसरणीवरून वेगवेगळे पक्ष करणं किंवा त्यांच्यामध्ये भेद करणं आजच्या काळात तरी खूप कठीण झालेलं आहे. त्यानंतर राजकीय पक्षाचं पुढचं वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम. जे राजकीय पक्ष आहेत ते सत्तेत असू द्या किंवा विरोधी पक्षात असू द्या, त्यांचा एक कार्यक्रम ठरलेला असतो. सत्तेमध्ये असणारे राजकीय पक्ष काय करतात की त्यांची जी ध्येय धोरणं आहेत त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने केल्या जाईल याची पूर्णपणे काळजी घेतात. तर विरोधी पक्ष जो आहे तो आपली मतं कशी बरोबर आहेत, सरकारचं कुठं चुकत आहे याच्यावर बोट ठेवून सरकार योग्य दिशेने काम करेल यासाठी राजकीय विरोधी पक्ष हे कार्य करत असतात. अशा पद्धतीने पक्षाचे कार्यक्रम हे ठरलेले असतात. मग तो सत्तेत असला तरी त्यांचं ठरलेलं असतं, त्याचबरोबर विरोधी पक्षातलं कार्य हे देखील ठरलेलं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सरकार स्थापन करणे. राजकीय पक्षांचं पुढचं वैशिष्ट्य आहे सरकार स्थापन करणे. निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होतो तो पक्ष आपलं सरकार स्थापन करतो. त्याचबरोबर ज्या पक्षाला अल्पमत मिळतं किंवा ज्याला बहुमत मिळत नाही, जे पराभूत होतात ते विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत असतात. अशा पद्धतीने सरकार स्थापन करणे हे देखील राजकीय पक्षांचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची भूमिका राजकीय पक्ष पार पाडतात ती म्हणजे शासन आणि जनता यामधील दुवा. राजकीय पक्षाचं हे अतिशय महत्त्वाचं असं ठळक वैशिष्ट्य आहे. हा शासन आणि जनता याच्यामधलं दुवा हा राजकीय पक्ष ठरत असतो.
जनतेच्या मागण्या काय आहेत, त्यांची गाऱ्हाणे काय आहेत, ती सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम राजकीय पक्षच करत असतो. त्याचबरोबर शासनाचे कार्यक्रम काय आहेत, त्यांची ध्येय धोरणं काय आहेत ते राबवण्याचं काम देखील राजकीय पक्ष करत असतात. अशा पद्धतीनेही सत्ता प्राप्त करणे, विशिष्ट विचारसरणीचा अवलंब, पक्ष कार्यक्रम राबवणे, सरकार स्थापन करणे आणि शासन व जनता याच्यामधला दुवा होऊन दोन्हीमध्ये समन्वय साधण्याचं काम राजकीय पक्ष करतात आणि ही त्यांची ठळक वैशिष्ट्ये आहेत. आता बऱ्याच वेळा आपण वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या बातम्या वाचत असतो. त्याच्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 83 याच्यावर एक बातमी आपल्याला दिलेली आहे. ती बातमी अशी आहे की सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली, शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार. आता दुसरी बातमी आहे, सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे. थोडक्यात या दोनही बातम्यांवरून आपल्याला हे लक्षात येईल की सत्ताधारी पक्ष जो असतो तो त्याची भूमिका पार पाडण्याचं काम करतो, त्याची ध्येय धोरणं योग्य पद्धतीने राबवण्याचं काम करतो आणि जो विरोधी पक्ष असतो तो देखील या सरकारचं कुठं चुकीत असेल, कुठं काही ठिकाणी जर चुकीचे निर्णय होत असतील तर ते रोखण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. मग सत्ताधारी पक्ष जो असतो तो संवाद यात्रेचं आयोजन करतो आणि जनतेपुढं शासनाची भूमिका काय आहे ते मांडण्याचं काम पार पाडत असतो. अशा पद्धतीने या ज्या बातम्या आहेत त्याच्यावर आपण मंथन करू शकतो, त्याबद्दलचा विचार तुम्हाला करायचा आहे. आता याच ठिकाणी आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे की पक्षविरहित लोकशाहीची कल्पना याविषयी तुम्हाला थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की सत्ता विकेंद्रीकरणाचा जो सिद्धांत आहे तो या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. आता या वैशिष्ट्यांनंतर आपल्याला आजचं जे भारतातली जी पक्षपद्धती आहे तिचं स्वरूप कसं बदलत आहे ते आपल्याला बघायचं आहे. – 1947 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने पक्षपद्धती भारतामध्ये होती ती आज राहिलेली नाही आहे. त्याच्यामध्ये काही कालांतराने बदल देखील घडून आलेले आहेत. यामध्ये आपल्याला सांगता येईल की 1947 पासून तर 1977 काँग्रेस हा एक पक्ष म्हणून, प्रबळ पक्ष म्हणून यांनी भारतामध्ये शासन केलेलं आहे, त्यांच्याकडेच ती सत्ता होती. कालांतराने 1977 काही बिगर काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती आणि पहिल्यांदाच काँग्रेसला आपल्या सत्तेपासून दूर जावं लागलं होतं. साधारण त्याच्यानंतर 1989 लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एकाच पक्षाचं वर्चस्व असणं हे खूप कठीण काम झालं आणि आघाडी शासन ही एक नवीन शासन पद्धती अस्तित्वात आली. यामध्ये वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन बहुमताचा आकडा पूर्ण करून सरकार स्थापन करण्याचं काम पूर्ण करतात. अशा पद्धतीने जे आघाडीचं शासन जे आहे ते आतापर्यंत आपण NDA आणि UPA यांच्या स्वरूपामध्ये आपण बघितलेलं आहे. NDA म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, राष्ट्रीय आघाडी, राष्ट्रीय लोकशाही आघाडी. यामध्ये भाजपा प्रणित 31 पक्ष आहेत, ज्यामध्ये भाजपा हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि इतर सर्व हे राज्यस्तरीय पक्ष आहेत. त्याचबरोबर UPA युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, काँग्रेस हा याच्यातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि 2004च्या निवडणुकांमध्ये ही लोकशाही आघाडी तयार झाली, पुरोगामी आघाडी तयार झाली होती. अशा पद्धतीने हे जे आघाडी शासन जे आहे, जे कधी काळी असं समजलं जायचं की हे यशस्वी होणार नाही, परंतु आज जर आपण महाराष्ट्राचा जरी विचार केला तर महाराष्ट्रात देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं आघाडीचं शासन आज अस्तित्वात आहे. आता या पद्धतीवरून आपल्याला पक्षपद्धतीच्या काही पद्धती आढळून येतील, ज्याच्यामध्ये एक पक्षपद्धत आहे जी आज चीनमध्ये अस्तित्वात आहे. त्या ठिकाणी चायनीज कम्युनिस्ट पार्टी हिचं शासन त्या ठिकाणी आहे. द्विपक्ष पद्धतीमध्ये इंग्लंड आणि अमेरिकेचं उदाहरण आपल्याला देता येईल. आणि तिसरी पद्धत आहे बहुपक्ष पद्धती, ज्याच्यामध्ये भारतात ही पद्धती आपल्याला दिसून
येईल. अशा पद्धतीने भारतातील जे पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांची ओळख, शासन व्यवस्थेमध्ये असलेलं महत्त्व, त्यानंतर पक्षपद्धती, राजकीय पक्ष म्हणजे काय, त्या पक्षांची ठळक वैशिष्ट्ये आणि त्यांचं बदलतं स्वरूप आज आपण अभ्यासलेलं आहे. आता या पुढचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक गृहकार्य करायचं आहे, ते म्हणजे NDA आणि UPA हे जे 2 आघाड्या आहेत यामधील घटक पक्षांची नावे संकलित करायची आहेत. धन्यवाद.